जवळपास 5 ते 6 वर्षांनी आज मी या मंदिरात गेले. नमस्कार, मी तेजा. तर ज्या दिवशी आपण गावावरून परत शहराकडे जाणार असतो ना, त्या दिवशी काही खाऊन काही नको असं होतं. आणि स्पेशली तुम्ही शेतकरी कुटुंबात असाल तर सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि जायला निघालो. आणि जाताना नेहमीच माझं काही ना काही विसरतंच व पप्पा मला त्याची आठवण करून देतात. गाडी तर इतकी भरलेली की माणसं बसायला पण जागा नव्हती. गावात आलो आणि आमच्या गाडीपुढे हा छोटा डॉन पळत होता, ते पण 2-2 हातात चपाती घेऊन. तेवढ्यात त्याची गँग पण आली. तर माझी नेहमीची सवय म्हणजे घाटातून आपलं घर आणि शेत शोधायचं. असाच निसर्ग बघत बघत भिवघाटमध्ये पोहोचलो. तिथे गाडीत पेट्रोल टाकलं आणि निघालो. खानापूरमध्ये आलो आणि जोराचा पाऊस सुरू झाला, पण रेणावीमध्ये तर एक थेंब पण नव्हता. म्हटलं चला आलोयच तर रेवणसिद्धाचं दर्शन पण घेऊया. मी जवळपास 5 ते 6 वर्षानंतर इथे आले होते. तर हे एक जागृत देवस्थान आहे आणि इथला हा वैशिष्ट्यपूर्ण दगड असा आहे की जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तरच तो दगड हलतो, नाहीतर अजिबात हलत नाही. पण मला देवाने आयुष्यात इतकं भरभरून दिले ना की मी अजून त्याच्याकडे काही मागत नाही, फक्त प्रयत्नांना यश देत राहा एवढीच प्रार्थना करते. तर तुम्हाला या दगडाविषयी माहित होतं का? कमेंट नक्की करा.